धागे प्रेमाचे भाग 4. पुण्यातील लाईफ केअर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलची ती भव्य पांढरी शुभ्र इमारत दुपारी रणरणत्या उन्हातही शांत आणि शिस्तबद्ध दिसत होती. एअर कंडिशनचा गारवा आणि औषधांचा तो विशिष्ट सुवास कॉरिडॉरमध्ये दरवळत होता. जीविका धावतच ICUच्या वॉर्डपाशी पोहोचली. तिच्या जांभळ्या साडीचा पदर हवेत उडत होता. डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही होती. काका काकू तिथेच एका बाकावर हताश बसले होते. जीविकाला पाहताच काकूंनी तिला घट्ट मिठी मारली आणि आनंदाश्रू ढाळत म्हणाल्या, बाळा, जीविका, चमत्कार झाला ग. आपल्या बंटी शुद्धीवर आलाय. डॉक्टरांनी सांगितलंय की ऑपरेशन यशस्वी झालं आहे. जीविकाने काचेच्या खिडकीतून आत पाहिले. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये छोटा बंटी यंत्राच्या गराड्यात शांतपणे झोपला होता. जीविकाच्या मनात पुन्हा तोच विचार चमकून गेला. कोण असेल तो अज्ञात माणूस ज्याने त्या ओळखीशिवाय मदतीचा हात दिला? तिने काकांना विचारले, काका, अजूनही त्या माणसाचं नाव कळालं नाही का? काका म्हणाले, नाही ग, हॉस्पिटलवाले फक्त एवढंच बोलतात की ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. पण त्या साहेबांनी सांगितलं की बंटी पूर्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत एका पैशाचीही काळजी करायची नाही. जीविकाने जेव्हा बिझनेसमॅन म्हणून ऐकलं तेव्हा तिला एका क्षणासाठी तिच्या डोळ्यासमोर अर्जुनचा चेहरा आला. पण ती म्हणाली, अर्जुन तर माझी नफरत करतात, ते का मला मदत करतील? आणि जीविकाने मनोमन त्या देवासमोर हात जोडले आणि म्हणाली, देवा, ज्या कोणी माणसाने माझ्या बंटीची हेल्प केली त्याला कधीच काही कमी पडू देऊ नकोस. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. इकडे अर्जुन त्याच्या आलिशान ऑफिसमध्ये बसला होता. काचेच्या खिडकीतून पुण्याचे शहर दिसत होते, पण अर्जुनचे लक्ष समोरच्या फाईल्समध्ये नव्हते. त्याने नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट घातला होता आणि हातातील महागड्या घड्याळाकडे त्याचे वारंवार लक्ष जात होते. त्याने विनायकला फोन लावला. विनायक, काय अपडेट आहे? विनायक म्हणाला, सर, बंटी आता धोक्याबाहेर आहे. जीविका मॅडम तिथेच आहेत. अर्जुनच्या चेहऱ्यावर एक सुटकेचे हास्य आले, पण तेवढ्यात रेवती धडकली. रेवतीने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. अर्जुन, कालच्या पार्टीत तू जे केलं त्यानंतर मला तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्या साध्या केअरटेकरसाठी तू स्टेजवर माझा हात सोडून तिला पकडायला गेलास आणि माझी बदनामी केलीस. अर्जुनने खुर्चीत मागे झुकत शांतपणे म्हटले, रेवती, तिला दुखापत झाली होती आणि मी जस्ट तिला मदत केली. उगाच राईचा पर्वत करू नकोस. रेवती ओरडली, ती मुलगी या घरासाठी शाप आहे. अर्जुन, मी तिला घराबाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही. अर्जुनचा आवाज एकदम करारी झाला. रेवती, हे घर माझं आहे. इथे कोण राहील हे मी ठरवेन. आता तू जाऊ शकतेस. रेवती पाय आपटत तिथून निघून गेली. संध्याकाळी जीविका हॉस्पिटलमधून देशमुख विलामध्ये परतली. वाड्याच्या पायऱ्या चढताना ती खूप थकलेली दिसत होती. तिने आजीच्या खोलीत जाऊन त्यांची विचारपूस केली. आजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, बंटी आता बरा आहे ना? चिंता नको करू. काही मदत लागली तर मला नक्की सांग. जीविकाला आश्चर्य वाटले की आजींना हे कसे माहिती, पण तिला वाटले वरदने सांगितलं असेल. ती स्वतःच्या खोलीकडे जात असताना कॉरिडॉरमध्ये अर्जुन समोर आला. अंधुक प्रकाशात अर्जुनचा तो करारी चेहरा पाहून जीविका पुन्हा संभ्रमात पडली. बंटीला मदत करणारे अर्जुनच असतील का? पण नाही, हा माणूस इतका कठोर आहे की तो कसा कोणाला मदत करू शकतो? ती म्हणाली, अर्जुन, मला उद्यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी आहे. मिळेल का? मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. अर्जुनने लॅपटॉपवरून नजर न हटवता रुक्ष आवाजात उत्तर दिले, काम पूर्ण असेल तर जा, पण लक्षात ठेव, तू इथे कामासाठी आली आहेस, पिकनिकसाठी नाही. जीविकाचा राग अनावर झाला. हो सर, मला जाणीव आहे. तुमच्यासारख्या दगड बनून राहण्यापेक्षा मला माझ्या माणसांची किंमत जास्त आहे. असं बोलून ती रागात निघून गेली. अर्जुनने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि स्वतःशीच हसला. तुझ्यासाठी मी दगडच ठीक आहे जीविका, कारण जर तुला खरं कळलं तर तू ही मदत कदाचित स्वीकारणार नाहीस. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये जीविका बंटीला पाणी पाजत असताना अचानक श्वेता काकू आणि रेवती तिथे पोहोचल्या. श्वेता काकूंनी येताच गोंधळ घालायला सुरुवात केली. काय चाललंय हे? आमच्या घरचा पगार घेते आणि अशा हायफाय हॉस्पिटलमध्ये राहते.
एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? रेवतीने टोमणा मारला. नक्कीच हिने आजींचे दागिने चोरले असणार, नाहीतर एका गरिबाच्या मुलीची लायकी आहे का इथे पाय ठेवण्याची? जीविकाचे डोळे रागाने लाल झाले. तोंड सांभाळून बोल रेवती, मी कोणतीही चोरी केली नाही. ही मदत एका निस्वार्थी माणसाने केली आहे. रेवती उपहासाने हसली. निस्वार्थी? या जगात कोणी कोणाला 10 लाख रुपये फुकट देत नाही. नक्कीच तू कोणाला तरी आपल्या जाळ्यात ओढलं असणार. हे ऐकून जीविकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं शरीर अपमानाने थरथरू लागलं. तुमच्यासारखी घाणेरडी विचारसरणी असणाऱ्यांना मदत म्हणजे काय हे कधीच कळणार नाही. श्वेता काकूने जीविकाचा हात धरला आणि तिला ओढत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. चला आत्ताच्या आत्ताच आजींकडे, तुला जाब द्यावा लागेल. इतक्यात एक करारी आवाज आला. थांबा. एक करारी आणि गंभीर आवाज पूर्ण हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये गुंजला. श्वेता काकू आणि रेवतीचे हात तिथल्या तिथे थांबले. अर्जुन तिथे उभा होता. पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये त्याचा औरा एखाद्या धान्या वाघासारखा होता. अर्जुन, तू इथे? श्वेता काकू अडखळल्या. रेवती म्हणाली, बघ ना अर्जुन, ही चोरी करून इथे मजा करते. हॉस्पिटलचे पैसे कोण भरते हेही सांगत नाहीये. अर्जुन जीविकाच्या जवळ आला. तिच्या रडवलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या मनात एक कळ उमटली. त्याने रेवतीकडे पाहून थंड आवाजात म्हटले, या हॉस्पिटलचे पैसे मी भरतोय. सगळीकडे भयान शांतता पसरली. जीविकाच्या हातातली पाण्याची बाटली जमिनीवर पडली. तिने विस्फारलेल्या डोळ्यांनी अर्जुनकडे पाहिले. तुम्ही? अर्जुनने आपला अहंकार बाजूला सारला होता. हो काकू, मी भरतोय हे पैसे आणि कोणतीही चोरी झालेली नाही. आता तुम्ही दोघींनीही इथून निघून जा. मला माझ्या कर्मचाऱ्यांचा अपमान झालेला आवडत नाही. रेवती अपमानाने लाल होऊन तिथून निघून गेली. आता तिथे फक्त अर्जुन आणि जीविका उरलेले होते. जीविका अजूनही शॉकमध्ये होती. ज्या माणसाला ती राक्षसाने दगड समजत होती तोच तिचा तारणहार निघाला. तिचे पाय लटपटले आणि ती खुर्चीवर कोसळली. अर्जुन तिच्या जवळ खाली बसला. जीविका, मला हे तुला सांगायचं नव्हतं. मला उपकार दाखवायचे नव्हते. मी तुला लालची म्हटलं होतं. त्या शब्दाचा मला पश्चाताप होता. म्हणून बंटी सुखरूप राहावा एवढीच माझी इच्छा होती. जीविकाने अर्जुनकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून आता कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते. तिने दोन्ही हात जोडले. अर्जुन, मला माफ करा. मी तुम्हाला किती वाईट बोलले, पण तुम्ही तर माझ्या कुटुंबासाठी देवदूत बनून आलात. मी हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. अर्जुनने तिचा हात धरला आणि तिला आधार देत उठवले. त्यांचे डोळेही क्षणभर ओलावले. तो हळूच म्हणाला, उपकार कसले? तू आजींचा जीव वाचवला होतास. मी फक्त माणुसकी जपली आणि आता रडणं बंद कर. तुला रडताना पाहून मला अस्वस्थ होतं. त्या क्षणी अर्जुन आणि जीविका त्यांच्यातील अहंकाराची भीती कायमचीच कोसळली. हॉस्पिटलच्या त्या निळ्या कॉरिडॉरमध्ये एका नवीन नात्याचा उगम झाला होता. पण हे शांत वादळ रेवतीला पचनी पडणार होते का? हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती, पण जीविकाच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. अर्जुनने स्वतः कबूल केले होते की तोच तो देवमाणूस आहे ज्याने बंटीसाठी 10 लाख रुपये भरले. जीविकाच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या माणसाला ती खडूस आणि अहंकारी समजत होती तोच तिच्या संकटात ढाल बनून उभा राहिला. अर्जुनने खिशातून रुमाल काढला आणि जीविकाकडे दिला. रडणं बंद कर जीविका, लोक बघतायत. आणि मी हे सगळं तुला रडण्यासाठी नाही तर तुझा हसू परत मिळवण्यासाठी केले. तो अतिशय मृदू आवाजात म्हणाला. जीविकाने हुदके आवरत विचारले, पण का अर्जुन? तुम्ही तर मला ओळखतही नव्हता नीट. माझ्यावर नेहमी ओरडत होतात. मग इतकी मोठी मदत का केलीत? अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीबाहेर बघत म्हणाला, कारण तुझा स्वाभिमान मला आवडला होता. तू रात्रभर जागून काम करत होतीस ते केवळ पैशांच्या हवेपोटी नाही तर तुझ्या भावाच्या ओढीने, हे मला विनायकने सांगितले. तेव्हा मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झाला. माणुसकी अजून मेलेली नाही जीविका. जीविकाने काका काकूंकडे पाहिले.
तेही हात जोडून अर्जुनसमोर उभे होते. काका म्हणाले, साहेब, आम्ही तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. आमच्या लेकाचे प्राण वाचवले तुम्ही. अर्जुनने काकांचे हात धरले आणि म्हणाला, काका, मोठेपणा माझा नाही, तुमच्या मुलाचा आहे. तिची जिद्द बघूनच मी भारावून गेलो होतो. रेवतीचा संताप आणि नवा डाव. दुसरीकडे देशमुख विलामध्ये रेवती तांडव करत होती. काकू, अर्जुन त्या मुलीच्या मागे वेडा झालाय. सर्वांसमोर त्याने मला खाली पाडलं आणि त्या भिकारड्या केअरटेकरला उचलून घेतलं. आता तर त्याने 10 लाख रुपये पण खर्च केले तिच्यावर. श्वेता काकूंचा चेहराही रागाने काळा निळाच पडला होता. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागेल रेवती. ही मुलगी जर एकदा या घरात कायमची स्थिरावली ना, तर आपलं महत्त्व संपेल. आजींचा तर जीव तिच्यात अडकलाय. आता अर्जुन पण तिच्या बाजूने बोलतोय. रेवतीच्या डोक्यात एक कुटील विचार आला. काकू, आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की जीविकाने हे पैसे अर्जुनकडून मदत म्हणून नाही, तर त्याला फसवून घेतले आहेत. आपण अर्जुनच्या मनात शंका निर्माण करूया की जीविकाने बंटीच्या आजारपणाचा फक्त नाटक केले. 2 दिवसानंतर बंटीला डिस्चार्ज मिळाला आणि तो काका काकूंसोबत कोल्हापूरला परतला. जीविका मात्र आजींच्या आग्रहाखातर आणि कामाच्या जबाबदारीमुळे देशमुख विलात परत आली. पण आज विलामध्ये शिरताना तिच्या मनात अर्जुनबद्दलचा राग नव्हता, तर एक वेगळीच अस्वस्थता होती. तिला अर्जुनसमोर जायला आता संकोच वाटत होता. ती हॉलमध्ये आली तेव्हा अर्जुन तिथेच फाईल बघत बसला होता. त्याने जीविकाला पाहिलं, पण काहीच बोलला नाही. जीविका हळूच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, थँक्यू सर, बंटी आता घरी सुखरूप पोहोचलाय. तुमचे पैसे मी लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करेन. मला पगार नको, तुम्ही त्यातूनच कापून घेत जा. अर्जुन लॅपटॉप बंद करून उभा राहिला. तो तिच्या अगदी जवळ आला. जीविकाच्या हृदयाची धडधड वाढली. अर्जुनने तिच्या डोळ्यात बघून विचारले, तुला खरंच वाटतंय का की मी हे पैसे परत मिळवण्यासाठी दिले आहेत? जीविका, काही गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही. तू फक्त तुझं काम नीट कर, तेच माझ्यासाठी खूप आहे. तेवढ्यात वरद तिथे आला आणि ओरडला, वा, काय चाललंय? दादा, तू इतका रोमॅन्टिक कधीपासून झालास? अर्जुनने वरदला डोळे वटारून बघितलं आणि तो ऑफिसला निघून गेला. वरद जीविकाला म्हणाला, जीविकाजी, दादांचं हृदय आता वितळायला लागले. तुम्ही त्याला चक्क माणूस बनवलं. जीविका लाजली आणि तिथून पळून गेली. रात्रीचा तो प्रसंग. रात्री जेवणाच्या वेळी टेबलवर सर्वजण बसले होते. रेवतीने मुद्दाम विषय काढला, अर्जुन, आज ना एका न्यूजमध्ये आलं होतं की काही लोक आजारपणाचं नाटक करून श्रीमंत लोकांकडून पैसे उकळतात. खूप फसवणूक चालते बाहेर आजकाल. कोणावरच विश्वास ठेवता येत नाही. तिचा टोमणा थेट जीविकाकडे होता. जीविकाच्या हातातील घास थांबला. अर्जुनला रेवतीचा हेतू समजला होता. तो जोरात म्हणाला, रेवती, कोणावर विश्वास ठेवायचा हे मला चांगलं समजतं, आणि ज्याच्याकडे हृदय नसतं ना, त्यांनाच समोरच्यांच्या भावना नाटक वाटतात. रेवतीचा चेहरा पडला. आजी म्हणाल्या, बरोबर बोललास अर्जुन. जीविकासारखी पोरगी मिळायला नशीब लागतं. जेवण झाल्यावर जीविका बाल्कनीत उभी राहून चांदणे बघत होती. तिथे अर्जुन आला. रेवतीच्या बोलण्याचं मनाला लावून घेऊ नकोस, तो म्हणाला. जीविका हसली आणि म्हणाली, आता नाही लागत मनाला अर्जुन, कारण मला माहिती आहे की माझा देव माझ्या पाठीशी आहे. अर्जुनने तिच्याकडे पाहिले. चंद्राच्या प्रकाशात जीविकाचं रूप अधिकच तेजस्वी दिसत होतं. अर्जुनच्या मनात एक इच्छा झाली की तिचा हात हातात घ्यावा, पण त्याने स्वतःला सावरलं. शुभरात्री जीविका, असं म्हणून तो निघून गेला. जीविका मात्र तिथेच उभी राहून विचार करत होती. काय हेच प्रेम आहे का? पण तिला माहिती नव्हतं की उद्या सकाळी रेवती एक असा पुरावा घेऊन येणार आहे ज्यामुळे अर्जुन आणि जीविकाच्या नात्यात पुन्हा एकदा मोठं वादळ येणार आहे. हॉस्पिटलमधील त्या घटनेनंतर अर्जुन आणि जीविका देशमुख विलामध्ये परतले होते. पण आता वाड्याच्या भिंतींनाही या दोघांमधील बदललेल्या नात्याचा वास होत होता.
अर्जुन आता पूर्वीसारखा ओरडत नव्हता, तर जीविकाच्या नजरेत अर्जुनबद्दल एक अथांग आदर निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमले. जीविका आजींना सूप पाजत होती. रेवतीला हे सहन होत नव्हते. तिने मुद्दाम सर्वांसमोर विषय काढला. श्वेता काकू, आजकाल या घरात नोकर आणि मालिक यांच्यातील रेषाच पुसली गेली आहे ना? कोण कोणावर 10-10 लाख उधळतंय, तर कोण चक्क कुणाचे पाय चेपतंय. तिचा इशारा अर्जुन आणि जीविकाकडे होता. अर्जुनने हातातला पाण्याचा ग्लास जोरात टेबलवर आदळला. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. अर्जुन उभा राहिला आणि रेवतीच्या डोळ्यात बघून थंड आवाजात म्हणाला, रेवती, शेवटचं सांगतोय. जीविका या घरची नोकर नाही, ती आजींची केअरटेकर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती या घरची सन्माननीय सदस्य आहे. तिने माझं बोट सावरलं तेव्हा तू तुझी रिंग वाजवत होतीस, हे विसरू नकोस. यापुढे तू तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केलास तर या वाड्याचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. रेवतीचा चेहरा अपमानाने काळा पडला. अर्जुनने पहिल्यांदाच तिच्यावर इतका कठोरपणे वार केला होता. हे बघून वरद आणि सोहमने एकमेकांना चोरून थम्सअप केले. सोहम हळूच वरदला म्हणाला, दादा खडूस दादा आता खऱ्या अर्थाने हिरो झालाय. दुपारची वेळ होती. अर्जुन आपल्या लायब्ररीत काही फाईल्स शोधत होता. जीविका तिथे आजींचे पुस्तक ठेवायला आली. लायब्ररीतील उंच कपाटाच्या फाईल्स काढताना अर्जुनचा तोल गेला आणि नेमकी जीविका त्याच्या मागे उभी होती. अर्जुन मागे वळला आणि त्याचा पाय एका गालिच्यावर घसरला. पडता पडता त्याने जीविकाला सावरण्यासाठी पकडले आणि दोघेही लायब्ररीत त्या मोठ्या सोफ्यावर कोसळले. जीविका अर्जुनच्या बाहूंमध्ये होती. अर्जुनचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि दुसरा तिच्या केसांच्या बटांत सावरत होता. बाल्कनीतून येणाऱ्या वाऱ्यांचा झोका जीविकाच्या अंगावरील साडीचा पदर अर्जुनच्या तोंडावर उडवत होता. दोघांच्या नजरा एकमेकात अडकल्या. अर्जुनला जीविकाच्या डोळ्यात एक निरागसता दिसली, तर जीविकाला अर्जुनच्या त्या करारी डोळ्यात आज एक वेगळीच ऊब जाणवली. अर्जुनच्या हृदयाची धडधड जीविकाला स्पष्टच ऐकू येत होती. काही क्षण दोघेही जगाला विसरले होते. अर्जुनने नकळत तिच्या गालावरची बट मागे सारली. जीविकाची श्वासांची गती वाढली होती. तेवढ्यात आजींनी बाहेर आवाज दिला, जीविका, कुठे आहेस ग? जीविका दचकून भानावर आली आणि लगबगीने अर्जुनच्या मिठीतून बाहेर पडली. अर्जुनही उठला आणि अस्वस्थ होऊन दुसरीकडे बघू लागला. दोघांनाही कळत नव्हते की हे नक्की काय होतंय, पण त्यांच्या मनात काहीतरी नवीन पालवी फुटत होती. त्याच संध्याकाळी वाड्याच्या दारावर जोरात बेल वाजली. एक मुलगी जीन्स आणि क्रॉप टॉप घातलेली हातात पाठीची बॅग घेऊन हात आली. तिचे नाव दीक्षा. दीक्षा ही अर्जुन, वरद आणि सोहमची बालपणीची मैत्रीण होती. सरप्राईज, ती ओरडली. वरदने तिला पाहताच कपाळावर हात मारला. अरे देवा, ही आफत पुन्हा आली. दीक्षाने धावत जाऊन वरदचे कान ओढले. गप्प रे चिटर, मला आफत म्हणतोस? तुला तर मी सुधारेन आता. दीक्षा आणि वरदच्या लहानपणापासून 36चा आकडा होता. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, पण समोर आले की कुत्र्या मांजरासारखे भांडायचे. वरद चिडला. अगं ये नकट्या नाकाची, तू पुण्यात काय करायला आलीस? दीक्षा जीभ दाखवत म्हणाली. आजींनी मला बोलवलंय, आता मी इथेच राहणार, तुझ्या डोक्यावर बसायला. वरद आणि दीक्षाची ही नोकझोक बघून जीविकाला हसू आले. दीक्षाने जीविकाकडे पाहिले आणि तिच्याजवळ जाऊन हात मिळवला. हाय, मी दीक्षा, अर्जुन दादाची लाडकी मैत्रीण आणि या वरदची डोकेदुखी. तू जीविका ना? आजीने तुझ्याबद्दल खूप सांगितलंय. जीविकाने हसून प्रतिसाद दिला. दीक्षाचा मोकळा स्वभाव जीविकाला खूप आवडला. थोड्याच वेळात दोघींच्या गप्पा रंगल्या. दीक्षा जीविकाला म्हणाली, जीविका, तू टेन्शन नको घेऊस. आता मी आली आहे ना, त्या रेवतीला आणि श्वेता काकांना आपण दोघी मिळून बघू. जीविकाला वाटले की तिला शेवटी या घरात एक खंबीर मैत्रीण भेटली.
रात्री अर्जुन बाल्कनीत उभा राहून वरद आणि दीक्षाचे भांडण बघत होता. त्याचे लक्ष पुन्हा पुन्हा जीविकाकडे जात होते, जी दीक्षासोबत हसत होती. अर्जुन स्वतःशीच विचार करत होता, आज लायब्ररीत जे झालं त्यानंतर मला कशातच लक्ष का लागत नाही आहे? काय होतं आहे मला? तर मित्रांनो, कसा वाटला हा नवीन भाग? दीक्षाच्या येण्याने वरदच्या आयुष्यात कोणते वळण येईल आणि अर्जुन जीविकामधील हा अबोल प्रेम प्रवास कोणता नवीन टप्पा गाठेल हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.